त्यांचा रस्त्याचा विषय होता. लासूर गाव ते करंजगाव हा बऱ्याच दिवसापूर्वी रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवला होता. त्यामुळे त्यांची समस्या काय आहे ते आपण जाणून घेऊया. काय म्हणणार तुम्ही रस्त्याच्या संबंधात? आमच्या वर्षापासून रस्ता 15 वर्षापासून काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं होतं रस्त्यावर, झाडं झुडपं शेड वगैरे. तर आमचा शेतीमाल नेण्यासाठी आम्हाला खूप त्रास व्हायचा. आम्ही 15 वर्ष त्रास काढला. पण आता शासनाच्या नियमानुसार आणि आमच्या गावच्या कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी पुरी मॅडम यांच्या विशेष सहकार्याने आमचा रस्ता 15 वर्षाचा त्रास आमचा मॅडमनी पूर्ववत केल्यात आला रस्ता. आता आम्हाला येण्या जाण्यासाठी शेतमाल मार्केटला नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास नाही राहिला. पूर्ण रस्ता व्यवस्थित करून देण्यात आला. हा रस्ता जो झाला तुम्हाला शासनाने काही मदत वगैरे? नाही, शासनाने काही मदत नाही केली. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी स्वखर्चाने रस्ता केला आणि मॅडमनी खूप सहकार्य केलं आम्हाला. तुम्हाला इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी तालुक्याच्या पुढाऱ्यांनी काही मदत वगैरे केली? नाही, काहीच नाही. नाही नाही, पुढाऱ्याचा काही संबंध नाही. आम्ही सगळे शेतकऱ्यांनी आम्ही नियोजन करून बैठक केली आणि सगळ्या शेतकऱ्यांनी स्वखर्चातून हा रस्ता करण्यात आला. अजून रस्त्याच्या बारेत काय नाही, आता रस्ता कसा आहे, आता सगळे शेतकरी इथं लासूरगाव ते पिपळगाव शेतकरी इथं 1000 शेतकरी या रस्त्याला रहिवाटी. सगळ्याच्या शेता इकडे आल्या, रस्त्याची खूप हाल होती. पण आज पुरी मॅडमच्या सहकार्याने हा रस्ता सगळा मोकळा करण्यात आला आणि पुरी मॅडमचे धन्यवाद. रस्त्याच्या बारेत अजून काय समस्या तुम्हाला काय? नाही, रस्त्याच्या बाहेर समस्या अशा बुवा शेतकऱ्यांना नाही, शेतकऱ्यांना आम्ही स्वखर्चाने केला, पण आम्हाला आमची आशा अशी एक बुवा शेतकऱ्याचे पाण्यात रस्ते केले, याला मुरुम खडीचं या आम्हाला शासनामार्फत करण्यात द्यावं, हीच आमची शेतकऱ्याची कळकळीची विनंती राहील. 20 वर्षाचा संघर्ष संपला. लासूरगाव करंजगाव माळवाट रस्ता अखेर मोकळा. वैजापूर तालुक्यातील लासूरगाव ते करंजगाव दरम्यानचा माळवाट रस्ता तब्बल 20 वर्षापासून वादात अडकला होता. काही संबंधित शेतकरी रस्ता होऊ देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर महसूल विभागाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. लासूरगाव महसूल मंडळ अधिकारी श्रीमती रीता पुरी मॅडम, तलाठी प्रवीण पाटील, प्रवीण दिलवाले तसेच महसूल सेवक अशोक नळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संबंधित शेतकऱ्यांना समजावून सांगत वाद मिटवण्यात आला आणि तब्बल 1 किलोमीटरचा रस्ता मोकळा करण्यात आला. शेतकऱ्यांचा पुढाकार हडस पिंपळगाव, लासूरगाव आणि करंजगाव येथील शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने 4 JCBच्या साहाय्याने रस्त्याचे काम पूर्ण केले. दोन्ही बाजूने नाली काढून रस्ता तयार करण्यात आला. गेल्या 2 वर्षापासून शेतकरी वैजापूर तहसीलदाराकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. हडस पिंपळगाव लासूरगाव शेतकरी शिवाजी निगोटे, भागीनाथ गाजरे, काकासाहेब गाजरे, सुदाम वंजारी, गणेश गाजरे, गणेश निगोटे, पंढरनाथ वाघ, चांगदेव घोळके आदी शेतकऱ्यांनी महसूल अधिकाऱ्याचे आभार मानले. आमचा 20 वर्षाचा वनवास संपला अशा भावना व्यक्त करत शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला.